DHSचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आज दिनांक 23 रोजी परत प्रतीक्षा यादी लागलेली आहे. तर आता एकूण कोणत्या विभागाच्या किती याद्या लागलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या कॅडरच्या लागलेल्या आहेत ते एकदा बघून घेऊ. हे आज दिनांक 23ला आज DHS लातूरच्याच जास्त याद्या लागलेल्या आहेत, सगळ्यात जास्त. तर कोणते कोणते लागले बघा. सगळ्यात पहिलं एक 4th लिस्ट ऑफ स्टाफ नर्स DHS लातूर प्रायव्हेट, ठीक आहे, प्रायव्हेट स्टाफ नर्सची लागलेली आहे DHS लातूरची. त्याच्यानंतर लिस्ट फॉर स्टाफ नर्स गव्हर्मेंट DHS लातूर गव्हर्मेंटची एक लागलेली आहे. त्याच्यानंतर लिस्ट फॉर स्टेनोटायपिस्टची एक लागलेली आहे. त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसरची पण लागलेली आहे. सर्व लातूरच्याच आहे, DHS लातूरच्याच आहेत. त्यानंतर ECG टेक्निशियनची पण लागलेली आहे, ड्रायव्हरची पण लागलेली आहे, लॅब असिस्टंटची आणि 4 क्लास कॅडर त्यांची पण लागलेली आहे. तर इतक्या याद्या लागलेल्या आहेत लातूरच्या. त्याच्यानंतर हे बीडच्या पण लागलेल्या आहेत, CS ऑफिस बीडच्या. त्याच्यानंतर नांदेडची आणि धाराशिवची क्लास 4ची इतक्या याद्या आज लागलेल्या आहेत. तर आपण स्टाफ नर्सच्या बघून घेऊ एकदा आणि टोटल कोणत्या विभागाच्या किती लागल्यात सांगतो मी. तर हे बघा, गव्हर्मेंटचं स्टाफ नर्स गव्हर्मेंट. आता हे मेल आणि फिमेल एकत्र आहे, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचं असं एकत्रच लावलेलं आहे त्यांनी. ही गव्हर्मेंटची बघतोय आपण, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल एकत्रच कंबाईन लिस्ट टाकलेली आहे त्यांनी. हे ओपन जनरलमध्ये एक कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं, ओपन जनरलचं 114ला गेले मेरिट. हे आपण फिमेलचे बघतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट ओपन वुमन्स रिझर्वेशन फिमेल 112ला गेलेलं आहे मेरिट त्यांचं ओपन WRमध्ये वुमन्स रिझर्वेशनमध्ये. त्याच्यानंतर हे SCचं SCमध्ये 108ला मेरिट गेलेलं आहे गव्हर्मेंट फिमेलचं. त्याच्यानंतर गव्हर्मेंट फिमेलमध्येच SC अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, SCमध्ये एक अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची एक जागा आणखीन वॅकंट आली होती, त्याचं पण 108ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर VJAमध्ये गव्हर्मेंटमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी अनअवेलेबल कॅन्डिडेट नाही आहे, जागा आहे पण कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जागा वॅकंट राहिली, इथे कॅन्डिडेटच मिळाला नाही त्यांना, त्याच्यामुळे ती जागा ब्लँक ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे प्रायव्हेटमध्ये ST जनरलमध्ये 92.069888ला मेरिट गेलेलं आहे फिमेलचं, प्रायव्हेट फिमेलचं ST जनरलमधून. त्याच्यानंतर ओपन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन हे पण प्रायव्हेट फिमेलचं आहे, SC ओपन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनचं ते गेले 91.35772, म्हणजे 91ला गेलेलं आहे मेरिट. आणि त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेटमध्येच फिमेलचं SC अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची जागा व्हॅकंट आहे फिमेलची, पण इथं कॅन्डिडेटच अवेलेबल नाही आहे, अनअवेलेबल. पुढे रिमार्कमध्ये बघा अनअवेलेबल लिहिले, म्हणजे जागा आहे पण कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे. तर गव्हर्मेंटमध्ये पण आणि प्रायव्हेटमध्ये पण दोन्हीमध्ये पण असं झालं की एक एक जागा व्हॅकंट आहेत, तिथं कॅन्डिडेटच अवेलेबल झाली नाहीत, मिळाली नाहीत, ठीक आहे. तर आता ही आहे टोटल, मी सांगतो की याद्या किती लागलेल्या आहेत आत्तापर्यंत आपल्या आणि ही कितवी यादी आहे. तर टोटल बघा आपल्या याद्या लागल्यात. आता आपले जे 8 विभाग आहेत, 8 विभाग त्याच्यापैकी ठाणे सगळ्यात पहिलं. ठाण्याच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत. त्या 5मध्ये एक आहे सिलेक्शन लिस्ट, त्याच्यानंतर 3 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या आणि एक लागली होती त्याच्यानंतर अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट झाल्या होत्या, ती एक लिस्ट लागली होती. अशी टोटल 5 लिस्ट लागल्या होत्या ठाणेच्या, ठीक आहे. ठाणेच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत आत्तापर्यंत. त्याच्यानंतर सेकंड आपण बघू पुण्याच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत, टोटल 4 लिस्ट. आता ह्या 4 लिस्ट कशा लागलेल्या आहेत की एक सिलेक्शन लिस्ट लागली होती, त्याच्यानंतर प्लस 2 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर एक लागली होती अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची, जी सर्व डिव्हिजनची लागली होती अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची, ज्यावेळी जागा कन्वर्ट होऊन लागल्या. तर अशा टोटल पुण्याच्या 4 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर लातूरच्या टोटल लागलेल्या आहेत, आता ही आज जी लागली त्याला पकडून 5 लिस्ट लागलेल्या आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये एक सुरुवातीला
सिलेक्शन लिस्ट लागली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 वेटिंग लिस्ट लागल्या. त्याच्यानंतर एक लागली होती अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची, जे सर्व डिव्हिजनची लागली होती म्हणलं तुम्हाला, ती अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. प्लस त्याच्यामध्ये थर्ड वेटिंग लिस्ट पण मिक्स होती. ठीक आहे, दोन्ही कंबाईन होती, मिळून होती. त्याच्यानंतर आत्ता जी लागली ती लागलेली आहे फोर्थ वेटिंग लिस्ट. ह्याच्या आधीची जी होती त्याच्यात थर्ड वेटिंग लिस्ट आणि अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची एकत्रच मिळून होती, त्याच्यामुळं ती लिस्ट थर्ड पकडली. आणि ही चौथी आज जी लागलेली आहे 23 तारखेला, तर आज लागलेली ही चौथी वेटिंग लिस्ट आहे. तर अशा टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत लातूर डिव्हिजनच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोल्हापूर. कोल्हापूरच्या टोटल लागलेल्या आहेत आतापर्यंत 7 लिस्ट. टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत कोल्हापूरच्या. तर एक सिलेक्शन लिस्ट प्रत्येकाची. त्याच्यानंतर 3 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या कोल्हापूरच्या, प्लस एक अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची सर्व डिव्हिजनची. त्याच्यानंतर 31/12ला एक लिस्ट लागली होती. 31/12ला एक सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट लागली होती 31/12ला. आणि त्याच्यानंतर 17/1ला, त्याच्यानंतर 17/1 या तारखेला एक वेटिंग लिस्ट लागली होती. तर अशा टोटल 7 लिस्ट लागल्या होत्या कोल्हापूरच्या. ओके. त्याच्यानंतर नागपूर. नागपूरच्या टोटल लागल्या आहेत लिस्ट 6. नागपूरच्या टोटल 6 लिस्ट लागल्या आहेत. एक सिलेक्शन लिस्ट प्लस त्याच्यामध्ये 5 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या फर्स्ट लिस्ट, आणि 5 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या. फिफ्थवाली जी होती ते एक्स सर्व्हिसमॅन, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन आणि वेटिंग लिस्ट दोन्ही मिळून होती. तर अशा टोटल 6 लिस्ट लागल्या आहेत नागपूरच्या. त्याच्यानंतर हायेस्ट लिस्ट लागलेल्या त्याच्यानंतर नाशिकची एक आहे, जी कोल्हापूरनंतर. कोल्हापूरची 7 लागल्या होत्या, तसं नाशिकच्या पण 7 लागलेल्या आहेत टोटल. नाशिकच्या पण 7 लागले आहेत. आता ते 7 कशा लागले होते की एक सिलेक्शन लिस्ट सुरुवातीची सगळ्यात पहिली. त्याच्यानंतर लागल्या होत्या 4 वेटिंग लिस्ट. ओके, चला. नाशिक एक सिलेक्शन लिस्ट. त्याच्यानंतर लागल्या होत्या 4 वेटिंग लिस्ट. प्लस त्याच्यानंतर लागली होती एक अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची सर्व डिव्हिजनची, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची. आणि प्लस त्याच्यानंतर 7वी एक वेटिंग लिस्ट लागली होती. तर अशा टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत नाशिकच्या. त्याच्यानंतर औरंगाबाद. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादच्या. टोटल औरंगाबादच्या लागलेल्या आहेत 6 लिस्ट. त्याच्यामध्ये एक आहे सिलेक्शन लिस्ट प्लस 4 वेटिंग लिस्ट आणि एक आहे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची, जी सर्व डिव्हिजनची लागली होती ती. तर असं 4, 5 आणि 1 6. तर टोटल 6 औरंगाबादच्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर अकोलाच्या पण टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक सिलेक्शन लिस्ट प्लस त्याच्यानंतर 4 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या. त्याच्यानंतर एक अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची आणि त्याच्यानंतर परत 7वी एक वेटिंग लिस्ट लागली होती. तर अशा टोटल 7 लिस्ट लागल्या आहेत अकोलाच्या. तर सगळ्यात जास्त 7 लिस्ट लागणारे किती डिव्हिजन आहेत? 7 लिस्ट लागणारे एक कोल्हापूरचे एक लागलेले आहेत. ठीक आहे, कोल्हापूरच्या 7 लिस्ट लागले आहेत. त्याच्यानंतर नाशिकच्या एक लागलेली आहे, नाशिक आणि अकोलाची. तर ह्या डिव्हिजनच्या टोटल सगळ्यात जास्त लिस्ट लागलेल्या आहेत, 7 लिस्ट लागलेल्या आहेत. बाकी ठाणेच्या 5, पुणेच्या 4, लातूरच्या 5 अशा वेगळ्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर टोटल लिस्ट आपल्या इतक्या लागल्या आहेत. आता ह्या लिस्ट सर्व तुम्हाला ऑलमोस्ट आपल्या ग्रुपवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. तुम्हाला तिथं सर्व लिस्ट टाकलेल्या आहेत, आपल्या ग्रुपवर सर्व मिळतील, तिथं तुम्ही बघू शकता. आणि ही वाली पण लिस्ट तुम्हाला ग्रुपवर बघायला मिळेल.